सत्य, प्रश्न आणि सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणजे लोकशाही माझा SP न्यूज इंडिया आणि मी संभाजी पगार। नमस्कार प्रेक्षको, मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया। मालेगाव मनपा निवडणुकीवर बहिष्कार, वाघवाडी वस्तीवरील आदिवासींचा प्रशासनाला संतप्त इशारा। मालेगाव तालुक्यातील माळदे शिवारातील वाघवाडी वस्तीवरील आदिवासी नागरिकांनी यंदाच्या मालेगाव महानगरपालिका निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा अत्यंत कठोर निर्णय घेतला आहे। कारण सोपं आहे, वस्तीवर पिण्याचं पाणी नाही, वीज नाही, शिक्षणाची सोय नाही आणि रस्ताही नाही। नागरिकांचा गंभीर आरोप। वारंवार निवेदनं, अर्ज आणि आंदोलन करूनही मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्तांनी याकडे अजिबात लक्ष दिलेलं नाही। नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष सुरू आहे। वाघवाडी वस्तीवरील आदिवासी म्हणतात, आम्ही रोजंदारीवर काम करून जगतो, आम्ही मनपाचे सर्व कर भरतो, पण आम्हाला सुविधाच नाहीत। आम्ही माणूस नाही का? त्यांच्या या संतप्त प्रश्नानं प्रशासनाला हादरा बसलाय। 10 नोव्हेंबरला बिराड आंदोलनाचा इशारा। याच अन्यायाच्या निषेधार्थ नागरिकांनी नोव्हेंबर 10 रोजी सकाळी 10 वाजता अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बिराड आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। लोकशाही धडक मोर्चाचे अध्यक्ष शेखर पगार यांनी सांगितलं की माळदे शिवारातील हजारो आदिवासी गेली 50 वर्ष या ठिकाणी वास्तव्यास आहेत, पण आजही त्यांना वीज, रस्ता आणि शुद्ध पाण्याचा थेंब मिळालेला नाही। सरकार आणि मनपा प्रशासनाचं मौन म्हणजे या लोकांच्या जीवाशी खेळणं आहे। समस्यांची भीषणता। अंधार, विद्युत पुरवठा नसल्यानं नागरिकांना अंधारात राहावं लागतं। पाण्यासाठी वणवण, पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही। जीवघेणा प्रवास। रस्ता नसल्याने दररोजचा प्रवास म्हणजे जीवावरचा खेळ ठरतोय। सवंदगाव रस्त्याने प्रवास करताना अनेक नागरिकांना अपघातांचा धोका वाढला आहे। या सर्व नागरी समस्यांवर शासन आणि प्रशासनाकडून वारंवार मागण्या, अर्ज आणि निवेदनं देऊनही काहीच प्रतिसाद मिळाला नाही। म्हणून आता नागरिक म्हणतात, आमच्या हक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार। आंदोलनाची हाक। नोव्हेंबर 10 रोजी सकाळी 10 वाजता अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो आदिवासी महिला, पुरुष आणि वृद्ध नागरिकांचा बिराड आंदोलन होणार आहे। लोकशाही धडक मोर्चाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून स्थानिक प्रशासनावर दडपण आणण्यासाठी आदिवासी समाज एकत्र येत आहे। लोकशाही माझा SP न्यूज इंडियातर्फे या आंदोलनाच्या घडामोडींवर आमचं लक्ष राहील। लोकशाही माझा SP न्यूज इंडिया लोकांच्या आवाजासाठी नेहमी सज्ज।